आयुष्यात लहानपणी जी काही संकट येतात त्या संकटाशी भिडायला शिका किंवा त्या संकटांशी तोंड द्यायला शिका। तर मित्रांनो, याच तात्पर्याची मी आज तुम्हाला एक सर्वात चांगली आणि महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे। मित्रांनो, एक राजा होता आणि त्या राजाकडे दोन छान अशी लहानशी पोपटं होती आणि त्या राजाने त्या पोपटाचा खूप चांगल्यापणाने सांभाळ केला होता। मग आता बारी आली की त्या पोपटांना आकाशात झेप घ्यायची। राजाला वाटलं की आता ही पोपटं हळूहळू मोठी होत चाललीत, पण यांना उडायचं कसं हे सुद्धा माहीत नाही। आता या पोपटांना उडवलं पाहिजे। आता या पोपटांकडे ज्ञान भरपूर झालंय, परंतु या पोपटाला उडायचं कसं हे माहिती नाही। मग आता राजाने ठरवलं की आता आपले हे पोपट उडवले पाहिजेत। मग राजाने त्या दोन पोपटाला एका झाडाच्या फांदीवर नेऊन बसवलं आणि एका पोपटाला राजाने असं उडायला सांगितलं, तसा तो लगातार तो पोपट आकाशात झेप घेऊन उंचवर उडत गेला। आणि जो दुसरा पोपट होता, जसं त्याला उडायला सांगितलं तसा तो पोपट आणखीन आपल्या नख आवळत तो जाग्यावरच झाडावर शांत बसायचा, पण पंख हलवत उडायचं काही नाव घेत नव्हता। आता राजाला वाटलं की आपली पोपटं आहेत तरी कशी, एक पोपट उडाला पण दुसरा पोपट उडू शकत नाही, असं काय झालं या पोपटाला। म्हणून राजासमोर हल्लीचा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला होता। राजाला वाटलं आता हा पोपट उडवायचा तरी कसा, हा तर बुद्धिमान पोपट आहे, पण जर याला उडता येत नसेल तर मग आता या पोपटाला कोण विकत घेणार किंवा या पोपटाला कोण इज्जत देणार। तर त्या राजाला वाटलं की आता काहीतरी यासाठी उपाय केला पाहिजे। मग राजांनी गावोगावी दवंडी पेटवली, ऐका हो ऐका, राजाचा एक पोपट उडाला पण दुसरा पोपट उडाला नाही। जो कुणी हा पोपट उडवून देईल त्याला राजाकडून सोन्याच्या मोहरा मिळतील, त्याला खूप मोठं बक्षीस देण्यात येईल। सगळे लोक खुश झाले। पोपटाला उडवणं छोटंसं काम आहे। सगळ्यांनी त्यामध्ये भाग घेतला आणि लोक धावत धावत राजवाड्याकडे निघाले आणि एकामागोमाग एक असे लोक येत त्या पोपटाला उडवण्याचा प्रयत्न करत, पण ते पोपट काही अखेर उडाला नाही। त्यापैकी त्याच गावातील एका शेतकऱ्याला माहिती कळाली की असं राजाचा जर पोपट उडवला तर आपल्याला काही बक्षीस मिळणार। त्या शेतकऱ्याला वाटलं की यात काय मोठी गोष्ट आहे, आपण तर लगेच पोपटाला उडवूया। मग तो शेतकरी धावत धावत गेला आणि जसा तो राजवाड्याकडे गेला तसं त्याने सांगितलं की कुठं आहे पोपट दाखवा। आणि तो जसं पोपटाकडे गेला आणि तसं तो पोपट लगेच आपले पंख हलवत आकाशात उंचवर झेप घेत उडून गेला। सगळे लोक आश्चर्यचकित झाले की हा माणूस अचानकपणे लगेच येऊन ताबडतोब हा पोपट उडवला तरी कसं, तुमच्या यशाचं रहस्य काय म्हणत सगळे लोक त्या शेतकऱ्याला विचारू लागले। तर त्या शेतकऱ्याने सहज उत्तर दिलं, पोपट ज्या फांदीवर बसून होता मी सरळ ती फांदी तोडून टाकली आणि जशी मी फांदी तोडून टाकली तसा तो पोपट न डगमळता आपले पंख हलवत वरवर उडत निघाला आणि जसे त्याचे पंख हलायला लागले तो उडत उडत आकाशात उंचवर झेप घेऊ लागला। हेच त्याच्या यशाचं रहस्य आहे, यात काय मोठी गोष्ट आहे। असं म्हणाल्यानंतर सगळे लोक आश्चर्यचकित झाले आणि त्या व्यक्तीला इनाम देत आला। मित्रांनो, हे पोपट उडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कोणतं होतं, ते म्हणजे त्याने ती फांदी तोडून टाकली। तशीच आपली एक परतीची दोर असते, ती परतीची दोर कापून टाका। नरवीर तानाजी मालुसरे जेव्हा सिंहगड घ्यायला गेले होते तेव्हा सिंहगड घेतानावेळीस नरवीर तानाजी मालुसरेचा हात तुटला होता। त्यावेळी सगळं सैन्य पळत सुटलं। त्यावेळी सूर्याजींनी कडावरची दोर कापून टाकली आणि सूर्याजींनी सगळ्यात मोठा प्रश्न उभा केला, एकतर कडावरून उड्या ठोकून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा। मावळ्याने सगळ्यात मोठा पर्याय निवडला, तो म्हणजे शत्रूवर तुटून पडायचा। आणि जसे मावळे शत्रूवर तुटून पडले तसा नरवीर तानाजी मालुसरेचा म्हणजे शिवरायांचा विजय झाला। म्हणून मित्रांनो, आपली जी परतीची दोर आहे ती परतीची दोर कापून टाका। धन्यवाद।